बाबाले हे खुर्चीवर बसून त्यांच्या इच्छा. हरी हरी जय जय राम कृष्ण हरे 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा रूप पाहता बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा बहुधा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व आजे आदर बापर कुमारे
काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपदोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी सुखी घालू हुंबरी सुखी घालू हुंबरी वाळवंट बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम तुका म्हणे वाळवंट बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम बरवेनीत उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कुमार कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई कुमार कुमाई विठोबार कुमार 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 कुमाई उपदोनिया पुढती येऊ उपदोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दही भात काला
तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल ज्ञानदेव उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची चरणा संतांचे या दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून काल्याविषयी असणारी आपली आवड व्यक्त करतात. विठ्ठल या ठिकाणी सुरू असलेला हा अष्टादशा नाही, आता 30 दशा. 18 दशात संपलं नाही ना, त्याच्यामुळे 30 दशा.
महाराजांची आज सांगता होते, म्हणजे परमपूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर महाराजांच्या या नेतृत्वाने गेले अनेक वर्षापासून या वेळेमध्ये हा उपक्रम चालू आहे. यावर्षी गाथ्याची सांगता होते आणि त्या सांगतेच्या निमित्ताने कीर्तन. गाथा झालेलं आहे त्याच्यामुळे आता कीर्तन हे ते जसं लग्न झाल्यावर साडं करण्याची पद्धत आहे, उगं कसं तरी ओरखत असो. काला हा भगवत धर्मीयामध्ये, भगवत भक्ताच्या जीवनामध्ये एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, अत्यंत महत्वाचा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये तर काला हा पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. चहू पुरुषार्थाच्या शिरी भक्ती जैसी, आणि ती जी भक्ती आहे ती ही अद्वैत आणि प्रेम स्वरूप अशा प्रकारची भक्ती म्हणजेच काला. हा काला वैष्णव आवडीनं सेवन करतील याच्यात विशेष नाही. ज्याच्या नामचिंतनापासून, गुणचिंतनापासून, लीला चिंतनापासून, स्वरूप चिंतनापासून हा रस तयार होतो, तर तो रस सेवन करण्याकरता तो परमात्मा सुद्धा आपला बंगला सोडून खाली येतो. ज्या सुखाकारणी देव वेडावला वैकुंठ. कसंच असेल महाराज. आता आपल्याला साध्या आपण एका राज्याचा मुख्यमंत्री असला तर त्याचा बंगला कसा असतो, हो जगाचा मंत्री, जगाचा. महाराज जगामध्ये एक ब्रह्मांड नाही, जगामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांड. आणि त्या सगळ्या ब्रह्मांडाचा जो मालक आहे, सत्ताधीश आहे, 5 वर्षापुरता नाही. आणि असं काही लोकांनी शिक्के मारल्यावर तो झालेला आहे असं नाही ना, स्वतःच्या शक्तीने, प्रभावाने अशा प्रकारचा तो त्याचा बंगला कसा असेल महाराज. मायेच्या आवरणाच्या वरती आहे तो, म्हणजे मायेचे जे आघात आहेत ते तिथं नाही पोचत, तिथं नाही चालत. त्याच्यामुळं अतिवृष्टी झाली, नानावृष्टी झाली, हा भाग तिथं काहीच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षात लक्ष्मी, महालक्ष्मी ते तिथले अध्यक्ष आहेत. कायच नसेल तिथं, कायच कमी असेल, कसंच असेल, नुसती कल्पना फक्त करावी वाटते. आपण तर काही जाण्याची लायकी नाहीच आहे आपली. कल्पना करायला काय अडचण आहे का? इतकं सुंदर अशा प्रकारचं राहायचं ठिकाण. आणि तो सोडून देतो. रमा म्हणे कैशी नवलपरी देव भुलले वैष्णवा घरी. आता वैष्णवांच्या घरी काय असतं? वैष्णवाच्या घरी टाळण पकवास असल्या तर चिपळ्या नाही का. पण भगवान तिथं अशा प्रकारचे भुललेले राहतात, तिथं हा काला अखंड सेवन करतात. अशा हा भक्ती क्षेत्रातला पगार स्वरूप असणारा काला. भक्ती क्षेत्रामध्ये 2 प्रकारचे साध्य सांगितलेले आहेत. एक मोक्ष आहे आणि दुसरा भक्ती प्रेम रस आहे, नाही का. जे मोक्ष आहेत ते मोक्षाकरता भक्ती करतात. कलियुगामध्ये भक्तीशिवाय दुसरी साधनं तर कोणती चालतच नाहीत, भक्तीच करावी लागते. आणि जे वैष्णव आहेत, तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं तर निके वैष्णव आहेत, म्हणजे संकरित किंवा हायब्रिड नाहीत. विठ्ठल विठ्ठल परत यांना मोक्षही लागत नाही
अशी कितीतरी गाथ्यामध्ये आपल्याला प्रमाण सापडतील की ज्या प्रमाणामध्ये तुकोबरायांनी मोक्ष सुद्धा नको निषेध केलेला आहे. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा, देवा ऐके हे विनंती, मज नको रे नुक्ती नाही मुक्ती. तुम्ही नुक्ती पाठ घ्याल आणि त्याला साखर झाली म्हणून नको म्हणतो काय, असं कोणी विनाकारण गैरवापर नका करू. पण मग मुक्ती नको म्हटलं अर्थात जन्माभाव रूपी मुक्ती. जन्म घ्यावा लागतो. तुकोबारा म्हणतात हा घ्यावा लागतो नाही, आम्हाला घ्यायचा आहे, आम्ही घेणार आहे. घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. तर कशा करता जन्म घेणार हेच अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ. काला खामुदाही भात, काला खामुदाही भात, काला खामुदाही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खामुदही भात, काला खामुदही भात, काला खामुदही भात. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. या जन्मामध्ये तर आम्ही कालाच खाणार, काला खाणार नाही. आता हेची चकार लावलेला आहे. चकार फार मोकार असतो, तो दुसऱ्याला बेकार करून टाकतो. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरी नाही. तेव्हा या जन्मात तर आम्ही याच सेवन करणार, हेच खाणार. पण हे खाण्याकरता पुन्हा अशा प्रकारचं आम्ही येणार, पुन्हा येण्याकरता जन्म घेणार. उपजोनिया पुढती येऊ, का तर काला खाऊ दही भात. दही भात हा काला खाण्याचा. ही तुकोबारायांनी जी संकल्पना व्यक्त केलेली आहे, मोठ्यांची संकल्पना ही प्रतिज्ञा स्वरूप असते, लहानाची प्रतिज्ञा ही कल्पना रूप असते. आपला सकाळचा निश्चय संध्याकाळपर्यंत सुद्धा टिकत नाही. संध्याकाळी आवडीचा एखादा पदार्थ असला, थोडा जास्त खाल्ला की त्रास होतो, पोटात दुखायला, पुन्हा पुन्हा हात नाही लावणार अशी प्रतिज्ञा करतो. आणि तोंड धुवायच्या अगोदर म्हणतो रात्रीचं आहे शिल्लक काय. आपलं म्हणजे मोठी माणसं असतात, त्यांची नुसती संकल्पना ही काय असते, प्रतिज्ञा स्वरूप असते. तुकोबारे संकल्पना करतात की उपजोनिया पुढती येऊ. पण महाराज हा संकल्प जो तुकोबारांनी व्यक्त केलेला आहे, हा संसारिक दृष्टीनंही योग्य वाटत नाही आणि पारमार्थिक दृष्टीनंही योग्य नाही, संसारिक दृष्टीनं योग्य नाही. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत होण्याकरता, कारखानदार होण्याकरता
मिनिस्टर होण्याकरता टपोरा महाराज होण्याकरता म्हणलं असतं तर मग तो भाग वेगळा होता. संकल्प कशा करताय? दैवात. दैवात खाण्याकरता पुन्हा जन्माला येणं काही परवडणार अशा प्रकारचे सांसारिक दृष्टीने बरोबर वाटत. पारमार्थिक दृष्टीनं तर एकदम 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 अशा प्रकारचं अयोग्य वाटते. बरेच परमार्थामध्ये जन्म संपवणं, जन्माभाव रूप होणं हा चतुर्थ पुरुषार्थ आहे. त्याला परम पुरुषार्थ म्हणतात. मोक्ष एव परम पुरुषार्थ हा का नस पुनरावर्तते. पुन्हा अशा प्रकारचं त्याला जन्माला यावं लागत नाही. जन्माला येणं हे पापाचं अशा प्रकारचं मूळ आहे. जन्मा येण्याकडे पातकाची मूळ. ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानोबांची एक ओवी सांगतो. ऐसैसी अवकळा घेपे शरीराचा कंटाळ ते लाज ते लाज कोणाला? हा निर्मळ निसका गोड. परमार्थिक माणसाने तरी जिवंत आहे तोपर्यंत आपले वाढदिवस साजरे करणं चांगलं नाही. बद्धतेचं ते लक्षण आहे. दुःखाचा शब्द. कारण जन्माला यायचं म्हटलं की गर्भात जावं लागतं. गर्भ म्हणजे काय? एसीची खोली वाटली का तुम्हाला? अटॅच सगळं हातले हात आहे. निद्रा निष्ठालय चौकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे. आणि तरी तुकोबारा म्हणतात की उपजून या पुढं येऊ. कसं व्हा? तुकोबाऱ्यांना विचारलं मला, तुम्ही उपजून येऊ म्हणतं म्हणजे गर्भात जाणं काय अडचण नाही. तुका म्हणे गर्भवासी सुखे गर्भाच्या दुःखाचं तर तुम्ही विस्ताराने अशा प्रकारचं वर्णन केलेलं आणि त्याची अपेक्षा तुम्ही कशी काय करता? काय सांगो गर्भीची यातना, काय सांगो गर्भीची यातना, भोग भोगिता नारायणा, भोग भोगिता नारायणा, मांस माळ जाना मांस मूत्र जाना मांस मूत्र जाना मर्यादित षटकाचा सामना आहे. नाही आता 20 तर लय माग गेलं. चला काय सांगू गर्भीची यातना. आणि तुम्ही अशा प्रकारचं पुन्हा उत्पन्न होत. मग तुम्हाला नाही गर्भात जावं लागलं. बरं दोनच रस्ते आहेत उत्पन्न होण्याचे. 2 रस्ते आहेत. एक योनी संभव आहे आणि अयोनी संभव आहे. तो अयोनी संभवाचा रस्ता फक्त ईश्वरा करताय. ईश्वर योनीचा संबंध न घेता तो काय होऊ शकतो? प्रगट होऊ शकतो. बाकीच्या सगळ्यांना 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 मग कुणी असले म्हणजे केंद्रातला मिनिस्टर जरी असला तरी रोड तोच आहे. त्याच रस्त्याने यावं लागतं. आणि मग विस्तार चौकडे नाकी तोंडी गर्भवासीचे दुःख गाडे. एवढे दुःख तुम्ही दही भात खाण्याकरता परवडते की? तुम्हीच तर सांगता की तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा. लाभ होय तो व्यापार करा. काय फार शिकवावे? आणि हे काय लाभ होण्याचे लक्षण आहे ते. तुकोबार आहे म्हणतात. हो ठीक आहे, झाले का तुझं शंकेचं? नाही का? ते म्हणले झाले ना. तुकोबार आहे म्हणतात की एरवी जे बद्ध जीव आहेत त्यांच्याकरता गर्भवास हा दुःखाचं एक महान अशा प्रकारचं टोक आहे. याच्यात संशय नाही. आणि मग तुमच्याकरता आम्हाला नाही. आम्हाला तुम्हाला का बरं नाही? काय युद्धामध्ये युद्ध करण्याकरता नाही. सहज बी गेला तरी त्याला शस्त्राचा घाव लागू शकतो. पण जर चिलखत घातलेलं असलं
तर शत्रूने त्याला मारला घाव, तरीही आपल्याला राजांच्या आणि अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला बरंच दाबलं होतं राजांचं मुंडकं आणि कट्यार अशा प्रकारची वरून हाणली. पण राजाने काय घातलेलं होतं? चिलखत चिलखत चिलखत. तसं नामचिंतनाचं चिलखत ज्याने वृत्तीला घातलेलं आहे, नामचिंतनाचं चिलखत ज्याने वृत्तीला घातलेलं आहे, त्याला गर्भवासी दुःख नाही येता जाता. हृदयी असता नाम तुझे, तुझे नाम हृदयी असता. मग गर्भात काही संबंधच येत नाही, काही संबंध येत नाही. त्याच्यामुळं आम्हाला नाही ते. पण मग यायचं आणि हे खाण्याकरता यायचं. हा, जाताच कशाला? जाता कशाला महाराज? शक्ती असली तरीही ईश्वराच्या नियमाचं उल्लंघन संत नाही करत. मेलेल्याला जिवंत केलेली किती काही उदाहरणं आहेत संतांनी. त्यांचे आयुष्य संपले, मेले, त्यांनाही संतांनी काय केलं? जिवंत केलं. आणि आपला मृत्यू पुढं नाही ढकलला. ईश्वर या सृष्टीचा नियम आहे, जो आला उपजेते नासे, उपजेते नासे, उपजेते नासे, हा नियम आहे. आणि मग शरीर उत्पन्न झालेलं आहे तर शरीर नष्टही होणार आहे. त्याच्यामुळं त्या नियमात नाही जाणार. आम्ही जाणार. बरं ठीक आहे, पण मग जिथं जायचं तिथंच खायचं ना, पुन्हा इकडे कशाला यायचं? आता तुम्ही कुठं जाणार? जिथून आलो तिथं जाणार. कुठून आलो? आम्ही वैकुंठवासी आलो. याच्या वैकुंठाहून आम्ही आलो, तिथं वैकुंठाला जाणार. पण महाराज मग आता वैकुंठ, महाराज स्वर्गाचं वर्णन ऐकलं तर माणसाला इथं राहावंच नाही वाटत. नव्या देहातलं स्वर्गाचं वर्णन जर ऐकलं ना, नाविलाज म्हणून राहावं लागतं, तो भाग वेगळा. महाराज ते गोव्या वाचता वाचता येडी बाबळ मी पाहिली तरी कल्पतरू आहे काही वाटतं. त्याच्यावरती ब्रह्मलोक आहे, त्याच्यावरती कैलास आहे आणि सोहळ्याच्या वरती वैकुंठ आहे. मग तिथं खायला, तिथं का नाही हे खात ते दुसऱ्या चरणात सांग. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ वैकुंठात एवढं काला नाही, कसं काय शक्य आहे बा? आता हे तिथं राहून आलेले ते सांगतात नाही, हे हेंद्र इथंच राहते. काय करावं? आपण जे विधान करायचं त्या विधानाच्या आपली लायकी काय आहे याचा विचार तर करायला पाहिजे ना. जे वैकुंठातून आलेले ते सांगतात. का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि हे इथंच पळत आहे. आणि ते मग विठ्ठल 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 विठ्ठल
आपल्याला काला मिळाल्यासारखाच आहे सगळ्याला. वैकुंठात नाही म्हणतात तो कुवार आहे. काल्याचे ऐशे कवळ वैकुंठी तो नाही, वैकुंठात नाही. का नाही तर कर्माची स्वातंत्र्यता ही फक्त मानव देहाला भगवंतांनी दिलेली. वैकुंठात जे जातात ते सगळे देव होतात. देवालाही कर्माचं स्वातंत्र्य नाही देव झाल्यावर आहे. म्हणून स्वर्गात नाही, कैलासात नाही, ब्रह्मलोकात नाही किंवा वैकुंठामध्ये नाही. त्याला इथं येऊन कर्म करावं लागतं भगवत भक्तीचं. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. म्हणून आम्ही पुन्हा येणार आणि मग हा काला कसा खाणार. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी सुखी घालू हुंबरी एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी सुखी घालू एकमेका देऊमुखी. ज्याच्या हातात पडला काला, महाराज एकामेकाविषयी एवढं प्रेम आहे तो स्वतः नाही खात, तो त्याला खाऊ घालतो. आणि मग त्याच्या हातात जो पडलेला आहे तो याला खाऊ घालतो. एकमेका देवाला आवडणारे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये हृदयी कळवळा आवडे देवाशी. हृदयी कळवळा वैष्णवांचा. हा कळवळा गोपाळामध्ये अशा प्रकारचे. ते गोपाळ एकामेकाला अशा प्रकारचे खाऊ घालायचे तृप्त होईपर्यंत. आणि मग तृप्त झाले की हुंबरी घालू. हुंबरी सोहम सोहम विठ्ठल 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 विठ्ठल. पाणी असं खळखळ खळखळ वाजायचं. ते खळखळ त्याच्यापेक्षा मोठा आवाज हे करायचे आणि विठ्ठल 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 नामचिंतन करा. गेलो सुखी हुंबरी. हे सगळं कुठं करणार. तुका म्हणे वाळवंट बरविनित उत्तम बरविनित उत्तम बरविनित उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरविनित उत्तम बरविनित उत्तम बरविनित काला करण्याला योग्य अशा प्रकारचं ठिकाण संतांनी वैष्णवाने निवडलं ते वाळवंट आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. कसं आहे वाळवंट. बरोबर आहे. कसं आहे वाळवंट. नीट आहे. आणि वाळवंट काय आहे उत्तम अशा प्रकारचं आहे. उत्तम. मग चंद्रभागेचं वाळवंट असेल, इंद्रायणीचं वाळवंट असेल, गोदावरीचं वाळवंट असेल, अन्य अशा प्रकारच्या पवित्र नद्यांचं वाळवंट असेल, वाळवंटामध्ये यमुनेचं वाळवंट असेल. वाळवंटच का निवडलं असेल नाही का. वाळवंट का निवडला. वाळवंट कशाला म्हणतात. वाळूचा खूप अशा प्रकारचा अपार साठा आहे, त्याला काय म्हणतात वाळवंट म्हणतात. त्या वाळवंटाचे अनेक वैशिष्ट्य आहे महाराज. वाळवंटाचं पहिलं वैशिष्ट्य आहे वाळवंटात काही उगवत नाही. कोणतंही धान्य पडलं काही पडलं तरी ते काय होत नाही बीज धारणा त्याला होत नाही वाळवंट. दुसरं ते स्वच्छ राहत. जेवण जरी झाली खरकट पडलं थोडं इकडं तिकडं चालले का ते खालीवर होऊन जातं पुन्हा स्वच्छ होऊन जातं वाळवंट. दुर्दैवाने आता वाळवंटच राहीना गेले. आपल्या कलियुगाचा आपल्या पुण्याचा प्रताप म्हणा. वाळवंट शब्दाचा अर्थ काला करायचा. काला करण्याकरता ठिकाण अर्थात देह
तर तो देह वाळवंट म्हणजे जिथं काही उगवत नाही. अर्थात ज्या शरीराच्या केलेल्या कर्मापासून पापही निर्माण होत नाही आणि पुण्यही निर्माण होत नाही. तो पाप पुण्य अंगा लागोने दुपाप पुण्य अंगा लागोने दुपाप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दुपाप पुण्यांगा लागोने दुपाप पुण्यांगा आम्ही झालो अग्निरूप लागोने दुपाप पुण्यांगा लागोने दुपाप पुण्यांगा. अशा प्रकारच्या स्थितीवर जे गेलेले आहेत. उदासीनाचा देह ब्रह्मरूप लागतची नाही. पाप पुण्य नातळती. पाप पुण्य नातळतात. वाळवंट आहे ते. वाळवंट काल्याचा अधिकारी तो आहे. काल्याचा अधिकारी ज्याला जमिनीत बी पडावं लागत नाही, नुसता गारवा आला की कोंब फुटतो, तो काल्याचा अधिकारी. विठाला यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि सैमान् लोकान् नहन्ति न निबध्यते स वाळवंट. अशा प्रकारचा जो महात्मा आहे तो वाळवंट स्वरूप आहे. आणि मग वाळवंटात आम्ही काला करणार. तो का म्हणे वाळवंट ते चांगलं आहे काल्याकरता. नीट म्हणजे तिथं काला केला की सरळ त्याचा आनंद मिळतो आणि छान आहे, बरवंट आहे. अशा प्रकारे असं वाळवंट वैकुंठात नाही, असा देह वैकुंठात नाही. म्हणून वैकुंठी तो नाही ऐसे कवळ काही काल्याचे विठोबार कुमाई 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 विठोबार महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मग डोळे झाकल्याचा गैरफायदा घेतला असं. वाळवंट काय काला करायचं म्हटलं की अगोदर भगवंतांनी गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा अनुवाद करावा लागतो. याचे अनुवाद सदा सर्व काळ करोनी निर्मळ काला शिव. आता सदा सर्व काळ नाही पण थोडा वेळ थोडा म्हणजे अगदीच थोडा. एक भगवंताची लीला. भगवंतांनी ज्या अनंत लीला गोकुळामध्ये केल्या, काही लीला गावामध्ये केल्या, काही लीला वनामध्ये अशा प्रकारच्या केलेल्या आहेत. त्याच्यातली एक लीला आहे. सगळी वासरं घेऊन भगवान चरण्याकरता गेलेले होते. वासरं चरत होती. पोरांचं ठरलं मग आता खेळायचं आपल्याला. काही गोपाळाबरोबर भगवान खेळायचं म्हटलं तर मग ते गडी वाटायचे म्हटलं तर जे मुख्य असतात ते दोघं पाटीलच लागतात तरच मजा राहते. त्याच्यामुळं एकीकडं बलराम पाटील आणि दुसरीकडं श्रीकृष्ण पाटील हे दोन झाले. पोरांनी जोड्या लावल्यात. तिकडं जायचं, एकामेकाची नावं ठेवून घ्यायची. दिल्ली मद्रास, दिल्ली घ्या मद्रास. ते फक्त दोघालाच माहीत राहायचं कोण दिल्ली आहे कोण मद्रास आहे. त्याच्याने एक वेळेस यांनी मागायचं, त्याने एक वेळेस त्यांनी मागायचं. असा कार्यक्रम चालू होता. आणि हे जिथं सगळा कार्यक्रम चालू होता तिथं बाजूला सरोवर होतं, पाणी साठलेलं होतं. आणि तिथं एकाचं लक्ष गेलं. अरे बाबो महाराज असा आगड बंब बगडा.
एरवी बगळे पाण्याजवळ असतातच, बगळे पाण्याजवळ असतातच. विठ्ठल विठ्ठल मी आपलं सरळ वाच्यार्थाने म्हणलो बा, मी काय तसं काय बोललो. तर आता काय इथं सगळी मंडळी पुढचं अर्थ घेणार आहे. नाही, बगळे पाण्याजवळ असतात. पण तो फारच मोठा होता, फारच मोठा होता महाराज. त्याचा खालचा चौडा 50 फूट उंच, त्याच्या पुढं गुडघ्याच्या वरचून त्याच्या पुढं डोंगरच्या डोंगर असं पर्वतासारखं शरीर. बापरे बापरे, सगळ्यांचं लक्ष, अरे बाबू तो म्हणे हा बगळा नाहीच आहे, असा बगळा असूच शकत नाहीये, कुणीतरी नक्की राक्षस आहे, खाईल आपल्याला, पळा. ते लागले पळायला. कृष्णाने सांगितले, ए अरे थांबा ना, तुम्ही पळायला हे वासरा, ते वासराला देव राखील. मग वासराला देव राखतो तुम्हाला नाही राखणार का? आता वासराला राखीतो मग मोठ्याला काय नाही अडचण आहे. बलरामाने थांबा रे, कृष्णा पाहून ये, हा राक्षस आहे की खरंच बगळा आहे? अहो एवढा मोठा, सृष्टीमध्ये अशक्य काहीच नाही महाराज. कितीही आश्चर्यकारक अशा प्रकारच्या आपल्याला गोष्टी दिसतील की ज्या कधी ऐकलेल्या नाही आणि कधी पाहिलेल्या नाही, अशाही महाराज बोटीला सहज उलचून फेकणारे पशु कशामध्ये आहेत? समुद्रामध्ये. असं एक ठिकाण आहे आपले अरबी समुद्रामध्ये की त्याच्यावरून जर विमान गेलं तर त्याचं काय होतंय हे अजूनही एवढ्या मोठे पुढे विज्ञान गेलेले त्यांच्या यात्राला कशालाच माहिती होत नाही. काय होतंय नेमकं, काय आहे त्याच्यात समुद्रामध्ये, अशा किती काही आश्चर्य. त्याच्यामुळे असं काही नाहीये, तो बगळाही असू शकतो, राक्षसच असेल तर मग तर आता आपल्याला काही अडचणच नाहीये. होऊन आलेला आहे, होऊनच आलेलं आहे, तर मग त्याचं एक कल्याण करू. तुम्ही थांबा, मी जाऊन येतो. हे कृष्ण सावध रे, आचे कोचे खवलेले असं मागं पुढं पाहायचं. पण हा शांत शांत. ते मासे पकडणारे बगळे सुद्धा खूपच ध्यान करतात असं म्हणतात लोक आपल्याला. असं शांत आहे. जवळ गेला, त्याच्या पायाला हात लावला तरी शांत. आणि मग त्याने सांगितलं, रे राक्षस पिक्षस काही नाही, याचं लक्ष पोराकडे बोलवण्याकडे गेलं, लक्ष आपल्याकडे नाहीये. हे त्या बगळ्याने, अर्थात तो बकासूरच होता, चोच पसरली आणि उभा होता. अलगद त्याला उचललं महाराज, कृष्णाला अलगद उचललं. नुसतं उचललं नाही, गिळा. इतक्या लवकरच आता आपल्याला आटपायचं, त्याच्यामुळे गिळा. बाकीचे पोरं आता कसं, कृष्ण बलरामाने सांगितलं, थांबा रे, हो कृष्ण, हो कृष्ण, पोरं येड्याने करायला. हा मध्ये गेल्यानंतर महाराज त्याने अग्नीचं ध्यान, त्या सगळ्या शरीरातून अशा अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. त्यानं चावलं बी नाही ना, तसंच गिळलं. आणि अग्नीच्या ज्वाळा ते आतले आतडे भाजायला लागले. मग तो कासावीस झाला. पुन्हा त्याला बाहेर अशा प्रकारचं ओकलेलं आहे. आणि मग बाहेर आल्यानंतर दोघांची झटापटी झाली. भगवंतानी खालच्या चोचीवर एक पाय दाबला आणि वरची चोच हाताने धरलेली अशी जोरात दाबली. महाराज चोच मोडली. चोच मोडल्याबरोबर त्या चोची बरोबर तोही अशा प्रकारचा नष्ट झालेला आहे. भगवंतानी लांब असं त्याला फेकून दिलेलं आहे. स्वर्गातून देवानी गर्जना केली, बकासुर मर्दन की. तुम्हाला काही वाईट वाटायला लागलं का? तुम्हाला जैन म्हणाय नको, तुम्हाला माळकरी, तुम्ही तर गंध लावलेले काय स्वर्गातले माळकरी. नाही, बकासुर मर्दन की. पोराने भगवंताची मिरवणूक वगैरे काढली. दुपार झाली होती. त्यांच्यात
पेंद्या होता जरा थोडं म्हणजे त्यांच्याच गटात राहून थोडा विरोधी पक्षाचं पण काम करायचं म्हणजे याच्या विरोधात बोलणारा तो एकटाच होता. ती म्हणे ए मिरवणूक 10:30 वाजले ना कोर मिरवणूक चालायची. बाबा आलेले आहेत, त्यांचं आशीर्वचन पण ऐकायचंय. बस झालं ना आता बरं बस झालं का बस झालं भुका लागल्या आणा आपापल्या दशम्या. सगळ्या पोरांनी आपापल्या दशम्या. भक्ताची नवविधा दशमी आहे आणि भगवंताची प्रेम स्वरूप दशमी. अशी भक्ती आणि प्रेमाचा मिलाप झाल्यानंतर जो रस तयार होतो त्या रसाचं नाव काला आहे. असं मुक्ती काय, मुक्तीमध्ये आनंदच आहे. आनंद म्हणजे मुक्ती आहे, पण मुक्तीमध्ये भोग नाही. विषयामध्ये भोग आहे पण आनंद नाही. भक्ती रसामध्ये आनंदही आहे आणि भोगही अशा प्रकारचा आहे. भगवंताने सर्वांना गोल बसवलेलं आहे, वाटू लागलेले आहेत. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणून जठरपटयो श्रृंगवेत्रैच कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यंगुलिशो तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मविस्वै स्वर्गे लोके मिशरि भुजे यज्ञ भक्तबालके पुण्डलीक वरदा हरिफल श्री ज्ञानदेव महाराज की जय. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम बोली दिले पुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा पराध महाराज नाही विकारीला अधिकार पुला क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायाचे शंकरा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे धरिले चरण आता उठाविसे म्हणाले नाही नारायणा दुर्भाग्यपणे करले केले आता उठाविसे म्हणाले नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला दिवाळीला माग आता उठाविसे म्हणाले नाही नारायणा करुणी आरती आता वाळूचे वडी आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस तुका वागे टाळे होता संगे धगवळी आजी पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेमत प्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन प्रौढानी मुग्धाव आरती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन मामा म्हणे केशवा ते कुणी राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन ज्ञानराज महाकैवल्य तेजाशी साधू संत मनवेदला माझा आरती ज्ञानराज लोपले ज्ञान जडी हिमनेती तोडे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजाशी साधू संत मनवेदला
विश्व ब्रह्मची गेले राम जनार्दनी हरी कथा तिथे आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधु संत प्रपंचरचना सर्व ही भोगुनी त्यागिली अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याचे निष्ठा प्रगटून दाखविली अहंता ममता दौडून शांती वरिली जय सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तू सकळांचा ज्वलक सोयरा जय देव जय देव हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडला जगदोद्धारा लागे उपाय सुचविला निरक दुर्जनांचा संजय निरसिला जय सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तू सकळांचा ज्वलक सोयरा तेरा दिवस वह्यार सूर्या उदकी कोरड्याची काढून दाखविला शेती अपार कविता शक्ती मिळवून विजयांची कीर्तन श्रवणे तुमच्या तरी जनलोकी जय जय सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तू सकळांचा ज्वलक सोयरा जय देव बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला विहिता जनिता तुझी आठव हादला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुढविला न तुते म्हणून तुका नामे गौरविला जय सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तू सकळांचा ज्वलक सोयरा जय देव प्रयाण काळी मान पाठविले कवीच्या टाळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निज धामा गेले जया म्हणे सकळ संता तोषविले जय जय सद्गुरु स्वामी कृपया दातारा तारक तू सकळांचा ज्वलक सोयरा जय देव जय घालील लोटांगण वंदे आनंद तुझे विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई भीती व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा सुका पंढरीचा वार वारी करी चुकोने दे हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार वारी करी चुकोने दे हरी विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई ठोबा रखुमाई अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया सावे कल्याण ज्यामुखे निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे शेषतरी पाहे पांडुरंगा या संतांसी निर्विहीची मद दे काही न मागे तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांचे या या संतांसी निर्विहीची मद दे आणि तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम नामदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम नामदेव तुकाराम 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 श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळू बाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ते भवतारका धरिताक्षिती वामन मूर्ते त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनिता जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा दे
चरणी हेचे करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे आता विश्वात्मके देवे वागयज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे कसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो कया सत्कर्मे रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव योषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूर्य रे हो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितिः लोके भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये आवे जे येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसा येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण पूर्ण केला मनोरथ 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 घरा आले घरा आले घराले 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 कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू सांभाळिले 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 अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा केला निळा केला निळा केला निळा केला निळा निळा केला पावन केला निळा पावन केला निळा पावन केला निळा पावन घरा आले घरा आले घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू घराले कृपाळू आले कृपाळू घराले कृपाळू पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय. काल्याचं कीर्तन झालेलंच आहे. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ हाही अभंग आपण ऐकलेला आहे. आपण जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं अष्टादशाचं हे निरूपण ऐकलं आणि हे सगळे महात्मे बाजूला बसलेले आहेत. त्यामुळे वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. काल्याचं कवळ आपल्याला भेटणारच आहेत. परंतु पूजनीय गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा ह्या ठिकाणी समुपस्थित आहेत. त्यांच्या श्रीमुखातून आपण काल्याचं कवळ आशीर्वादाच्या रूपाने ऐकू. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतम हरि अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे तो ज्ञानराजा सुभाग. अशा या महान पुण्यभूमीमध्ये हा जो अमृताचा वर्षा झाला त्याला जर काही कारण असेल तर आपली भारतीय संस्कृती नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंग त्याचा संकल्प केलेला होता. त्याच्यामध्ये 96 कोटी झाले, 4 कोटी राहिलेले आणि 4 कोटी राहिलेल्या अभंगाचा भार
जगद्गुरु तुकोबारावरती टाकला. त्या 4 कोटीमधून आता 4,000च राहिलेले आहे. त्याला शॉर्टकट म्हणतात. तेव्हा खाली येता येता उद्या ह्याच्यापेक्षा कमी होईल का असा धाक पडलेला आहे. तेव्हा ही 4,000 अभंगाची मालिका जिवंत राहावी एवढ्याकरिता भारतवासियाने त्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि त्याचं रक्षण करण्याकरता आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गाथा पाठ करण्याचा संकल्प विद्यार्थ्याकडून होता. पण गाथा पाठ असून काम बघण्याचा अर्थ कळायला पाहिजे. तो अर्थ आज नारायण महाराज यांनी अर्थामध्ये काय शक्ती भरलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. हा सामान्य नव्हे, अमृताचा वर्षाव आहे. आणि असा अमृताचा वर्षाव एक वेळ ऐकून पोट भरत नाही, सालाबादप्रमाणे प्रत्येक वर्षी व्हावा असं चरणी प्रार्थना. आणि ज्यांच्याकडून हा वर्षा होते असे सहयोगी असणारे सर्व त्यांना आयुष्य आरोग्य सर्वतोप्रकारे द्यावं. आणि तुकोबाराच्या गाठीची सेवा जनतेकडून होईल असा उपक्रम सालाबादप्रमाणे दरवर्षी होत जावा ही ज्ञानेश्वर महाराज तुकोबाराच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु कल्याण. सव्वा 11 वाजता महाप्रसाद घेण्यासाठी आपण सर्वांनी जायचं आहे श्रीराम मंदिराच्या पाठीमागून. महाप्रसादाची व्यवस्था संस्थांमध्येच आहे. श्रीराम मंदिराच्या पाठीमागून सर्वांनी 11:15 वाजता जायचं आहे. बाबांना इथून जाण्यासाठी सगळ्यांनी रस्ता द्यायचा आहे आणि मग आपण जायचं आहे. सगळ्यांनी पास घेऊन जायचं आहे. बाबांना जाण्यासाठी पहिल्यांदा 18 दिवसाची सवय झाल्यामुळे कोणाला उठावंसं वाटत नाही. मंडळी सगळी बसलीच आहे. तर डॉक्टर बाबांनी मला 1 मिनिट दृष्टांत सांगायला सांगितला, तो सांगतो. नाही, उभं राहू नको, उभं राहून सांगतो. बरं, उभं राहून सांगतो. बरं, ठीक. बाबा म्हटले तो जापनीचा दृष्टांत मंडळींना सांगा म्हणून मी उभा राहिलो. जपानवर जेव्हा अणुबॉम्ब हल्ला झाला ना, नागासाकी आणि हिरोशिमा, तर जपान हा देश जमीनदोस्त झाला. लोकसंख्याही कमी होती. मग त्या मंडळींनी असं ठरवलं की आपला देश जगाच्या पाठीवर 1 क्रमांकाचा करायचा. त्यामुळे ती राखेतून उठलेली लोक आहेत. तो देश राखेतून उभा राहिलाय. तो असा राहिला की जपानमधली ती मंडळी 12-12 तास काम करायची. 12-12, 16-16 तास घरीच जात नव्हती. आणि इतका प्रगत झाला तो देश. कारण आपल्या इकडे सरकारी नोकरवर्ग जसं 8 तास करायला जातो, 2 तास काम करून 6 तास झोप घेतो तिथेच, तशी ती मंडळी नाही. आपला देश पुढे न्यायचा आहे. देशभक्त मंडळी सगळी 16-16 तास काम करायचे आणि 4 तासासाठी घरी जायचे. मग लोकसंख्या कमी व्हायला लागली तिथे. आणि ती काळजी सरकारला पडली तिथल्या. तर ही मंडळी देश पुढे जावं म्हणून काबाड कष्ट करतायत. म्हणजे त्यांना घरी जाण्यासाठी तुम्ही काम करू नका, घरी जा यासाठी ओव्हर टाईम दिला जायचा. पगार अधिकचा पगार दिला जायचा की तुम्ही घरी जा, काम करू नका. काम न करण्याबद्दल पगार दिला जायचा. तरी ती मंडळी म्हटली नाही, आपला देश पुढे गेला पाहिजे, आम्ही इथेच काम करणार. 16-16, 18-18 तास काम करायची ती मंडळी. पण त्यांना घरी जावं वाटत नव्हतं. तसं आपलं झालंय. आपण जापनीज झालोय. डॉक्टर बाबा म्हटले ह्या जापनीजांना म्हणा आता उठा आणि जेवायला जा.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की. मंडळी, पुढच्या वर्षी सगळ्यांनी इथेच भेटा असंच आनंदाने. जाऊ नका बरं का या एका वर्षात कोणी. हा भेटायचंय.